चला आज आपण दोडक्याची आमटी कशी बनवायची ते पाहूया. तर तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, कसुरी मेथी टाकायची आहे. ठेचलेलं लसूण, अद्रक 1 चमचाभर आणि परतून घ्यायचं आहे. पहिल्यांदा एक छोटा कांदा टाकायचा आहे बारीक कापलेला, एक टॅमॅटो बारीक कापलेला. आता कांदा टॅमॅटो परतून घ्यायचा आहे मीठ टाकून मऊ होईपर्यंत. कांदा टॅमॅटो परतून झाला की याच्यामध्ये टाकायचे आहेत मसाले. तर हळद, धना पावडर, जिरा पावडर मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला पण आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे 1-2 मिनटं. आता मसाला पण परतून झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत दोडक्याचे मी शेरा काढून घेतल्यात. याला शिरोळीसुद्धा म्हणतात आणि त्याचे फोडी करून घेतलेले आहेत बारीक बारीक. मुगाची डाळ मी भिजत ठेवलेली 15 मिनटं, ती पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. भिजत ठेवा म्हणजे आमटी लवकर होते आणि डाळ पण पटकन शिजते. आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. चांगलं मिक्स करायचं आहे. वरती झाकण ठेवायचं आहे. झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि 15 मिनटं आपल्याला आमटी शिजून द्यायची आहे. तर 15 मिनटं झालेली आहे आणि आपली आमटी शिजलेली आहे. 15 मिनटात आमटी शिजतेच डाळ भिजत ठेवल्यामुळे. आणि 1 चमचाभर याच्यामध्ये गूळ पण टाका म्हणजे चवीला आमटी छान लागते. वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपली दोडक्याची आमटी तयार झालेली आहे. बनवली नसेल तर बनवून बघा, खूप छान लागते खायला.